पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ईडीच्या भूमिकेवर कोर्टाकडून आता तीव्र संताप व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुढची सुनावणी 15 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। देशमुखांच्या दोषमुक्तीच्या याचिकेवर ईडीच्या उत्तराशिवाय सुनावणी घेण्यात आलेली आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अमेय राणे। अमेय, ईडीच्या भूमिकेवर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकरणी आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे। प्राजक्त तनपुरे, अर्जुन खोतकर, जरंडेश्वर साखर कारखाना आणि गुरु कमोडिटी या सर्वांना या प्रकरणी आरोपी करण्यात आलेला आहे। मात्र याच प्रकरणी रणजित देशमुख यांनी जो दोषमुक्तीचा म्हणजे आपल्याला यातला दोषमुक्त करावा, आपला याच्याशी संबंध नाहीये असा अर्ज कोर्टात केलाय। आजच्या सुनावणीत ईडीनं तपास यंत्रणेनं यावर आपलं उत्तर देणं अपेक्षित होतं, परंतु ते अजून त्यांच्याकडनं आलेलं नाहीये। त्यामुळे आता तुमच्या उत्तराशिवाय आम्ही या प्रकरणाची सुनावणी सुरू करू का, असा सवाल रोकडे यांनी केला। त्यामुळे तुर्तास ही सुनावणी 15 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे आणि ईडीच्या या प्रकरणातल्या एकंदरीत भूमिकेवर कोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली आहे। ठीक आहे अमेय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।